होते एकूण सोबत आम्ही टोटल 10 लोक होते. 10 लोक पाण्यात उतरले आणि नंतर थोडे आले. 4 लोक आत आहे. 4 लोक आहेत. पाण्यात गेलेलो बाबा, पाण्यात गेलेलो, चूक केलो बाबा. आम्ही स्थानिक कर्नाटक बेळगावचे आहेत. आम्ही पाण्याच्या कडे कुडाला आलेलो. शिरोडा बेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेले 8 पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली. या पर्यटकांमधील बेळगाव येथील फरीन इरफान कित्तूर, इबाद इम्रान कित्तूर, नमीरा आफ्ताब अख्तार या पर्यटकांचे मृतदेह सापडले असून एक पर्यटक बचावली असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित 4 पर्यटकांचा शोध सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे घटना घडल्याचं तेथील स्थानिकांनी सांगितलं. होते एकूण सोबत आम्ही टोटल 10 लोक होते. 10 लोक 10 लोक पाण्यात उतरले आणि नंतर थोडे आले. याच्यामध्ये किती जण बाहेर आलेत आणि 4 आता सगळे बाहेर आलेले आहेत. 4 लोक आत आहेत. 4 लोक आहेत. तुम्हीही या घटनेत सामील होता. तुम्ही आतमध्ये गेलेला पाण्यात गेलेला. पाण्यात गेलेलो बाबा, पाण्यात गेलेलो, चूक केलो बाबा. कुठले आहात तुम्ही सगळे स्थानिक? आम्ही स्थानिक कर्नाटक बेळगावचे आहेत. आम्ही पाण्याच्या कडे कुडाला आलेलो. तुमचं नाव काय? माझं नाव इम्रान कित्तूर. कुठे? आम्ही बेळगावचे, बेळगाव लोंढा आहे. तुमची मुलगी होती ना वाचली ना? माझी मुलगी वाचलेली आहे हॉस्पिटलमध्ये. त्याला बघायला कोणी गेलं नाही. माझी भावच होती, तिला वाचू शकलो नाही. मी काढून आणलो तरी. भावाची बायको? माझ्या भावाचा मुलगा, त्याला बी काढून आणलो, त्याला बी वाचू शकलो नाही. माहीत नाही, ट्रीटमेंट चालू आहे. माणसं आहेत. एकूण जेंट्स किती होते आणि लेडीज किती होते? मी तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं सांगू साहेब. आता पाण्यामध्ये आहेत ते सगळे बेळगावचे लोक आहेत. आता पाण्यामध्ये आहेत ती सगळे बेळगावचे आहेत? नाही, कुडाळचे पण आहेत. कुडालचं आहे. कुडालचे 2 आहेत, बेळगावचे 2 आहेत. कुडाळचे कोण? मनियर म्हणून माझा भाऊ बेळगावचे. कुडालचा आमचा अजून तरुण, त्याचा लगीन होता पुढच्या महिन्याला, 25 वर्षाचा. त्याचा लगीन होता, तो गेला. एक्सपर्ट माणूस आमचा तो गेला. आणि कुडालची बहीण आहे, त्याचा मुलगा 13 वर्षाचा आहे, तो बी गेला. ते 4 जण आता जे पाण्यामध्ये आहेत ते कोणाकडे नावं काय माहिती आहेत का? इरफान आहे, फरहान आहे, इकवान आहे, जाकीर आहे. यांचा शोध चालू आहे. त्यांचा शोध चालू आहे. कोणी काय करत नाही झालं तर काय करू शकतो. मला जमलं नाही तरी पण मी माझ्या भावाला आणि सगळ्यांना बोलवलं आहे आणि रिंग आणली वाचवण्यासाठी. रिंग आणीपर्यंत काही लोक त्याच्यातले 4 जण गेले. 3 जणांची बॉडी मिळाली आणि 1-2 वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी हाजी उमरे, आबा चिपकर, समीर भगत आणि सूरज अमरे आणि नेल्सन सोज, त्याच्यात माझी लाईफगार्ड सूरज अमरे यांनी पण बऱ्यापैकी आतमध्ये जाऊन प्रयत्न केले वाचवण्याचे. आणि वॉटर स्पोर्टले राजा नाईक यांचे वॉटर स्पोर्टचे बरेचसे पोरगे ते आम्हाला सहकार्य केलं आहे. नेमकी काय स्थिती आहे? नेमकी स्थिती म्हणजे खरं म्हणजे आज ही शासनाची जबाबदारी. एक कोणतरी पोलीस पाहिजे होता किंवा एक लाईफगार्ड, 1-2 लाईफगार्ड असणं हे जरुरीचं आहे, खूप जरुरी आहे. कारण काही लोकांना समुद्राच्या आंघोळ करण्याची जी हे असते स्थिती ती माहीत नसते. कारण आंघोळीसाठी एकदम हे जातात, ते उत्सुक जातात आणि त्या पाण्याचा एक प्रभाव त्यांना खेचून घेतला जातो आणि त्याच्यात हे दगावले जातात. नेमकी काय घटना घडली? नेमकी घटना म्हणजे म्हणजे अशा बीचवर, बेळागर बीच म्हणजे प्रसिद्ध बीच आहे, अशा बीचवर ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. लाईफगार्ड ठेवणं हे गरजेचं आहे आणि आमची पहिल्यापासून मागणी पण आहे. साधारण किती वाजता घटना घडली? ही 4:30 बरोबर 4:45ला घटना घडली. 4:30ला मी तिथून निघालो. 4:45 वाजता इथे मी स्कूलमध्ये जात असताना मला आरडाओरड ऐकायला आली म्हणून मी बघायला आलो. तेवढ्यात बघितलं तर सगळं हा घटना घडत होती. साधारण किती लोक पाण्यामध्ये होते? बरीचशी लोक पाण्यामध्ये होती आणि काही लोक त्यांची फॅमिली पण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही पाठी राहा, कारण बाकीची लोक गेली हे आम्हाला समजलं. परंतु आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आतमध्ये जाऊ नका, प्रयत्न करू नका. आता साधारण किती लोक बुडाली आणि 4 लोक बेपत्ता आहेत, 3 लोक डेथ झाली आणि 2 लोकांना वाचवण्यात यश मिळालं. हे 2 कुटुंब आहेत. 2 कुटुंबामध्ये टोटल पर्यटनासाठी ते 2 कुटुंब आलेले होते. एक मनियार कुटुंब आणि एक कित्तूर कुटुंब.
आणि सदर कुटुंबातील 9 इसम साधारणतः 4:45च्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये 7 इसम टोटल 7 व्यक्ती त्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या. त्यामधील 2 जे आहेत ते 9 पैकी 2 जण हे वाचलेले आहेत. एक मुलगी आहे 16 वर्षाची आणि एक इसम आहेत ते वाचलेले आहेत. आणखी तिघांचे मृत शरीर मिळालेले आहेत. एक महिला आहे 34 वर्षाची, त्याच्यामध्ये एक 13 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 16 वर्षाची मुलगी आहे. असे तिघांचे शरीर मिळालेले आहेत, मृत शरीर. 4 इसम बेपत्ता आहेत. हे बेपत्ता आहेत त्याच्यामध्ये 2 पुरुष आहेत आणि एक 15 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाचा मुलगा. अशा पद्धतीने 4 जण बेपत्ता आहेत. आम्ही आत्तापर्यंत शोध मोहीम चालू होती, परंतु समुद्र खवळलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर आम्ही शोध मोहीम बंद केली आहे आणि या संदर्भात उद्या पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत. साधारण कुठची ही कुटुंब होती, कुठच्या ठिकाणची? हे मनियार कुटुंब जे आहे ते गाडीपूर कुडाळ या ठिकाणचं आहे आणि हे जे कित्तूर कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे. उद्या सकाळी किती वाजता शोध मोहीम सुरू होईल? काही लवकर चालू करणार आहे. साधारण एकूण किती जण पर्यटनासाठी आलेले होते याचा काय आकडा हाती आला आहे? टेंटेटिव्ह फिगर आहे 10-12 जण काहीतरी होते असे माहिती मिळते. 2 कुटुंब एकत्रच आलेले होते. एकत्रच ते साखळी करून खेळत होते पाण्यामध्ये. त्यावेळेला अचानक लाट येऊन पायाखालचे वाळू वगैरे सरकले असे ते सांगते. नावं समजू शकतील का? नावं जे शरीर सापडलेले आहेत त्यामध्ये करीम इरफान कित्तूर महिला वय 34 वर्ष, इबाद इरफान कित्तूर वय 13 वर्ष, नमीरा आफ्ताब अख्तार वय 16 वर्ष, सर्व राहणार लोंढा, जिल्हा बेळगाव. तिघांचे मृतदेह आणि वाचलेले वाचलेली जे आहे तिचं नाव आहे एक 17 वर्षाची मुलगी आहे, इस्रा इम्रान कित्तूर नावाची. आणखी एक आहेत इम्रान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर वय 42 हे वाचलेले आहेत. मुलगी जी आहे तिच्यावर उपचार सुरू आहे. आणि बेपत्ता 4 बेपत्ता कोण आहेत त्यांची नावं? 4 जे बेपत्ता आहेत त्यांची नावे इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय 36 वर्ष, इकवान इम्रान कित्तूर वय 15 वर्ष, दोन्ही राहणार लोंढा बेळगाव. नंबर 3 फरहान मोहम्मद मनियार वय 25 वर्ष, गुडीपूर कुडाळ. आणि जाकीर निसार मनियार वय 13 वर्ष, राहणार गुडीपूर कुडाळ. असे 4 जण आहेत. माझं नाव निसर्ग उतारी, पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला पोलीस ठाणे. थँक्यू सर. बेपत्ता असलेल्या पर्यटकांमध्ये काही जण बेळगाव तर काही जण कुडाळ येथील असल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.